नमस्कार मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही अफवा आता समाज माध्यमांमध्ये पसरवण्यात येत होत्या की जे मराठीमध्ये अर्ज केले त्यांचे अर्ज आता नामंजूर होत आहे. म्हणजे ते पात्र ठरणार नाही. अशा महिलांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये डिपॉझिट नाही होणार. ह्या सगळ्या गोष्टींना आता कुठेतरी फुल स्टॉप आला आहे. जे काही मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितले की सगळ्या जे कागदपत्रांची पूर्तता होत असेल त्यांची छाननी होईल आणि ते सगळे डॉक्युमेंट जर मॅच झाले तर असे कुठलेही अर्ज तिथे नामंजूर करता येणार नाहीत. म्हणजे ते सगळे अर्ज हे पात्र होणार आहे. त्यामुळे एक जे काही टेन्शन होतं, बहुतेक लोकांनी सुरुवातीला मराठीमध्ये फॉर्म भरले. जसं की ही योजना सुरू झाल्या खूप काही लोकांनी, जवळ 50% लोकांनी सुरुवातीच्या 8 ते 10 दिवसांमध्ये जे फॉर्म भरले होते जेणेकरून पैसा मिळायला पाहिजे, आणि नंतर परत टेन्शन आलं. बट असं काही नाही, सगळ्यांचे अर्ज पात्र होणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे की जी काही योजना आहे या योजनेसंदर्भात मध्यंतरी देखील अजित पवार गटांचे मंत्री जे होते त्यांचा विरोध होत होता, आणि आता असाच एक विरोध म्हणजे या योजनेसंदर्भात एक मोठी याचिका, जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आहे. आणि त्या सुप्रीम कोर्टामध्ये या याचिकेसंदर्भात असं म्हटलं गेलं आहे, मुंबईचे CA त्यांनी टाकलेली आहे की ही जी योजना, या योजनेसाठी लागणारा पैसा येणार कुठून आहे. हा जो पैसा आहे हा जनतेचाच पैसा आहे, आणि ह्या जनतेचा पैसा हे जे मंत्री आहेत हे फक्त प्रलोभने देत आहेत आपली विधानसभेच्या इलेक्शनसाठी, हे लोकांचा वापर करण्यासाठी अशा जनतेचा पैसा उधळण्याच्या मार्गावर लागलेले आहेत. ही जी योजना आहे ही योजना तात्काळ बंद करावी, हा जनतेचा पैसा थांबवावा, जेणेकरून तो महाराष्ट्राच्या सगळ्या गोष्टींसाठी व्यवस्थितरित्या वापरला जाऊ शकतो. याच्यावर शुक्रवारी एक निर्णय देखील झाला, आणि मंगळवारी आता याच्यावर निर्णय होणार आहे की ही जी काही जनहित याचिका आहे या याचिकेविरुद्ध. बघूया पुढे काय होणार आहे. तोपर्यंत फॉर्म भरणं सुरू ठेवा, नक्कीच कुठे स्टॉप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बटन देखील ऑन करा. धन्यवाद.